बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। या रस्त्यावरून प्रवासी वाहने अथवा दुचाकी चालवताना चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। काही ठिकाणी रस्त्यांची इतकी बिकट परिस्थिती आहे की रुग्णवाहिकेतून रुग्ण नेताना रुग्णांचा जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत। असे असतानाही सत्ताधारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। वाडेगाव पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेले बल्हाडी हे तालुक्यातील शेवटचे गाव। या गावातील विद्यार्थी तसेच नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी वाडेगाव येथे ये जा करतात। मात्र बल्हाडी गावालगत असलेला अरुंद पूल खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी गावात आलेल्या पाहुण्यांची 4 चाकी वाहन या पुलावरून खाली जाण्याच्या मार्गावरून घसरत होती। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बल्हाडी गावाची लोकसंख्या सुमारे 900 ते 1000 इतकी आहे। मात्र फक्त निवडणुकीच्या वेळीच आमच्या मतांचा वापर केला जातो का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। दुर्गम भागातील रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार आणि मूलभूत सुविधा केव्हा मिळणार, असा खेचक प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत। तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे। बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।